कुमटा शहरातील नवीन बस स्थानकाजवळील गोवर्धन हॉटेलसमोर दाम्पत्यावर हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कुमटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवमोग्गा जिल्ह्यातील सोराबा तालुक्यातील देवीकेरे गावचे रहिवासी रमेश द्यामण्णा अल्लेमेरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची पत्नी द्यामव्वा रमेश अलेमेरी व 51 या देखील या घटनेत जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार 22 जून रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजता हे दाम्पत्य कुमटा नवीन बस स्थानकासमोरील गोवर्धन हॉटेलमध्ये जेवणासाठी जात असताना हॉटेल मालक गणेश नाईक आणि वॉचमन गणेश गुरखा यांनी त्यांना अडवून हॉटेलमध्ये येऊ नका असे सांगत मारहाण केली असा आरोप आहे. या घटनेतील आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे हल्ल्यानंतर सुमारे 15 मिनिटे जखमी रस्त्याच्या थारोळ्यात पडून असतानाही काही जण मदत करण्याऐवजी मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असल्याचं दिसून आलं. आपत्कालीन परिस्थितीत जखमींना मदत करणे, प्रथमोपचार देणे तसेच तात्काळ 112 पोलीस हेल्पलाईन किंवा 108 ॲम्ब्युलन्स सेवेला माहिती देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मोबाईल व्हिडिओपेक्षा जीव महत्त्वाचा ही जाणीव प्रत्येकामध्ये निर्माण होणं गरजेचं असल्याची भावना व्यक्त होत आहे. निखिल हसूकर, KMM मराठी, रामनगर. क्षण आले क्षण प्रेमळ है रेशमात गुंफून सोनेरी. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.